प्रवासाला निघायचं म्हटलं की महिलांचा मेन कन्सर्न असतो ते म्हणजे क्लीन वॉशरूम. आणि ते नसेल तर मग युरिन इन्फेक्शन, जळजळ या गोष्टी आल्याच. त्यावरचा एक रामबाण उपाय म्हणजे धणे जिरे पाणी. धणे जिरे कुटून किंवा चमचाभर नुसतेच ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे. सकाळी गाळून हे पाणी प्यायचं. बऱ्याच जणांना ऑक्टोबर हीटचा देखील खूप त्रास होतो. अशा थंडाव्यासाठी हा एक घरगुती साधा सोपा उपाय आहे. नक्की करून बघा. छोट्या मोठ्या तक्रारींवरचे असे झटपट उपाय आपल्या किचनमध्येच लपलेत आणि कित्येकदा आपल्याला ते माहितीच नसतात. म्हणूनच भोजन कुतूहलम आणि वेल केअर नॅचरल्स प्रस्तुत आम्ही घेऊन आलोय घरगुती औषधांची ही एक सिरीज. कशी वाटतेय कमेंट्समध्ये नक्की कळवा. हे औषध बनवताना बरेच जण एक मोठी चूक करतात, ते म्हणजे हे उकळतात किंवा ह्याचा काढा तयार करतात. हे अपेक्षितच नाही आहे. धने हे गुणांनी थंड आहेत, त्यामुळे त्याचा थंडावा टिकवण्यासाठी हे थंड पाण्यातच आपण भिजवत ठेवतो आणि त्याची ही आपण प्रोसेस पाहिलीच. पण ह्या थंड प्रोसेसमुळेच ह्याला हिम असं नाव दिलेलं आहे. तर युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन्स असतील, पस सेल्स वाढले असतील, ॲसिडिक युरिन होत असेल किंवा युरिनला जळजळ, आगा, गुन्हाळी लागणे असं आपण म्हणतो, या सगळ्या तक्रारींमध्ये ह्याचा खूप छान फायदा होतो. पूर्ण युरिनरी ट्रॅकला डिटॉक्स करायचं काम हा हिम करतो. त्यासोबतच जळजळ, ॲसिडिटी किंवा दाह असं होत असेल तर तुम्ही तो पितानाच आत जातानाच गार 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 वाटतो आणि तुम्हाला शरीराला एक थंडावा देतो. एक्सलंट कूलंट म्हणून हे तुम्ही नक्की पिऊन बघा.